श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन कथेमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. नीता आणि अमर यांच्या लग्नाला बरोबर 10 वर्ष पूर्ण झाली होती. लग्नाआधी नीता अतिशय हुशार, अभ्यासू आणि भविष्याबद्दल मोठी स्वप्न बघणारी मुलगी होती. तिनं फॅशन डिझायनिंगचा कोर्स उत्तमरित्या पूर्ण केलेला होता. स्वतःचं एक मोठं बुटीक सुरू करून फॅशनच्या जगामध्ये स्वतःचं नाव कमावं अशी तिची खूप इच्छा होती. परंतु अमरसोबत लग्न झाल्यापासून तिचं आयुष्य पूर्णपणे बदलूनच गेलं होतं. अमर हा कपड्यांचा व्यवसाय करणारा एक मोठा व्यावसायिक होता. त्याचं स्वतःचं दुकान होतं आणि खूप मोठा चांगला कपड्यांचा व्यापार होता. लग्नानंतर नीताच्या अंगावर बऱ्याच जबाबदाऱ्या पडल्या होत्या. घरात वृद्ध आणि आजारी सासू सासरे, 2 लहान मुलं आणि संपूर्ण घराची देखभाल करण्याची जबाबदारी नीतावर पडली होती. सकाळी उठल्यापासून ते अगदी रात्री झोपेपर्यंत नीताचा हात घरातल्या कामातच गुंतलेला असायचा. सासूबाईंना वेळेवर औषध पाणी, सासऱ्यांचा चहा आणि नाश्ता देणं, मुलांचा डबा, त्यांच्यासाठी टिफिन आणि अमरचा टिफिन, या सगळ्या दिनचर्येत नीताला स्वतःसाठी वेळच उरत नव्हता. तिच्या फॅशन डिझायनिंगचं स्वप्न तिच्या एका जुन्या कपाटात धूळ खात पडलेलं होतं. तसं पाहिलं तर अमरकडे पैशांची अजिबात कमतरता नव्हती. तरीसुद्धा नीताला स्वतःच्या छोट्या मोठ्या गरजांसाठी, मुलांच्या वस्तू किंवा घरातल्या किरकोळ खर्चासाठी अमरकडे पैसे मागावे लागायचे. अमर तिला पैसे द्यायचा खरा, पण दरवेळेला त्याच्या चेहऱ्यावर एक अविश्वासाची आणि तुच्छतेची भावना असायची. एक दिवस नीताची लहान बहीण सीमा तिला भेटायला घरी येणार होती. खूप दिवसांनी बहीण येणार असल्यामुळं तिच्यासाठी एखादी भेटवस्तू घ्यावी आणि मुलांच्या शाळेच्या नवीन वह्या पुस्तकांसाठी नीताला पैशांची गरज होती. त्यावेळेला नीताने विचार केला की आपण अमरला मागावं. संध्याकाळी अमर ऑफिसमधून घरी आल्यावर नीताने त्याला नेहमीप्रमाणे गरमागरम चहा दिला. अमर थोडा थकलेला आणि चिडलेला दिसत होता. नीताने अतिशय नम्रपणे त्याला विचारलं, अमर, मला थोडे पैसे हवे होते रे. पुढच्या आठवड्यात सीमा घरी येणार आहे. तिच्यासाठी छान भेटवस्तू घ्यायची आहे आणि मुलांच्या शाळेची फीसुद्धा भरायची आहे रे. नीताचं हे बोलणं ऐकताच अमरने चहाचा कप रागाने जोरात टेबलवर आदळला आणि तो नीतावर जोरात ओरडला, पैसे? पुन्हा पैसे? गेल्या आठवड्यात तर तुला मी 5,000 रुपये दिले होते. कुठं उडवतेस ग तू एवढे पैसे? तुला पैशांची काहीच किंमत नाहीये. अमरचे हे शब्द ऐकून नीताच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, मी कुठेही पैसे उडवत नाही रे. घरातलं वाण सामान, सासूबाईंची औषधं आणि मुलांच्या खाऊवरच ते पैसे खर्च झाले रे. मी स्वतःसाठी कधीही 1 रुपयासुद्धा खर्च केला नाही. पण अमर ऐकण्याच्या मनस्थितीत अजिबात नव्हता. तो हिनवत हसला आणि म्हणाला, मला शिकवू नकोस नीता. मी दिवसभर उन्हातानात लोकांच्या कटकटी सहन करून कष्ट करतो, तेव्हा कुठे 4 पैसे मिळतात. आणि तू काय करतेस का दिवसभर? घरात बसून फक्त आराम करत असतेस. तू फक्त एक हाऊसवाईफ आहेस. तुला बाहेरच्या जगाची आणि पैशांची काय कल्पना आहे? असं करून अमर तिच्यावर जोरात ओरडला. दर महिन्याला माझ्याकडे भीक मागण्यापेक्षा स्वतः बाहेर पडून 4 पैसे कमव, मग तुला कळेल पैसे कसे कमवले जातात. अमरचे हे तू माझ्याकडे भीक मागतेस हे शब्द नीताच्या काळजाला पार छेदून गेले. तिच्या स्वाभिमानाचे अक्षरशः तुकडे झाले. त्या रात्री नीता बंद खोलीत तासनतास रडत राहिली. पण त्या रडण्यातूनच तिच्या मनात एक तीव्र जिद्दीचा जन्म झाला. तिनं ठरवलं, बस आता यापुढे अमरसमोर कधीच किंवा घरातील कोणासमोर कधीच हात पसरायचा नाही. दुसऱ्या दिवसापासून नीतानं रडणं सोडून दिलं. तिने आता स्वतःची ओळख निर्माण करायचा ठाम निश्चय केला. पण तिच्यासमोर सर्वात मोठं आव्हान होतं की सासू सासऱ्यांची सेवा, मुलांचा सांभाळ आणि घरातील सगळी कामं सोडून तिला घराबाहेर जाऊन नोकरी करणं शक्य नव्हतं. जर ती बाहेर पडली असती तर संपूर्ण घर विस्कटून गेलं असतं. त्यामुळे तिने घराच्या 4 भिंतीच्या आत राहून काहीतरी करण्याचा मार्ग शोधायला सुरुवात केली. नीताने तिच्या जुन्या फॅशन डिझायनिंगच्या अभ्यासाची उजळणीला सुरुवात केली. दिवसभरात घराची सर्व कामे वेळेवर आटपून रात्री जेव्हा ती घरातील सर्वजण झोपून जायचे तेव्हा नीता तिच्या जुन्या लॅपटॉपसमोर बसायची. तिनं इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाईन बिझनेस कसा करायचा, सोशल मीडियावर वस्तू कशा विकायच्या
आणि आजकाल बाजारात कोणत्या कपड्यांची मागणी आहे याचा सखोल अभ्यास केला. तिने स्वतःजवळील अगदी साठवलेल्या मोजक्या पैशातून काही दर्जेदार कपडा खरेदी केला. रात्रीच्या शांततेत टेलरिंग मशीनवर बसून तिने स्वतःच्या हाताने काही आकर्षक डिझायनर कुर्त्या, ड्रेसेस आणि साड्या तयार केल्या. तिने सोशल मीडियावर नीताज फॅशन नावाचं एक ऑनलाईन पेजसुद्धा चालू केलं. ती रात्री उशिरापर्यंत जागून स्वतः तयार केलेल्या कपड्यांचे उत्तम फोटो काढायची, ती एडिट करायची आणि तिच्या पेजवर पोस्ट करायची. सुरुवातीला 2-3 महिने अतिशय कठीण गेलं. एकही ऑर्डर येत नव्हती. पण नीतानं हार मानली नाही. अमर रोज रात्री तिला लॅपटॉपवर काम करताना बघायचा आणि तिची टंगल उडवायचा. तो म्हणायचा, काय हे बालिश चाळी मांडले आहेत, ऑनलाईन कपडे विकणार म्हणे. घरातील कामं सोडून या फालतू गोष्टीमध्ये वेळ वाया घालवू नकोस गं, आणि काही फायदा होणार नाही याने. परंतु नीताने अमरच्या या नकारात्मक बोलण्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. प्रयत्न करणाऱ्यांची कधीसुद्धा हार होत नाही हे तिला बरोबर माहिती होतं. बरोबर 3ऱ्या महिन्याच्या शेवटी नीताच्या ऑनलाईन पेजवर तिची पहिली ऑर्डर आली. ती ऑर्डर बेंगलोरच्या एका महिला ग्राहकाकडून आली होती. नीताच्या आनंदाला तर पाराच उरला नाही. तिने ती ऑर्डर अत्यंत प्रेमाने सुंदर पॅकिंग करून आणि सोबत एक छोटंसं थँक्यूचं नोट जोडून कुरिअर केली. जेव्हा त्या महिला ग्राहकाला ते कापड आणि नीताची डिझाईन मिळाली तेव्हा तिला ते खूप आवडलं. तिने त्या कपड्यांचा फोटो आणि नीताच्या कामाचं कौतुक करणारा रिव्ह्यू स्वतःच्या सोशल मीडियावर शेअर केला. नीताच्या कामाचा तो एक रिव्ह्यू तिचा टर्निंग पॉईंट ठरला. तिथून पुढे नीताच्या पेजवर ऑर्डरचा पाऊसच पडू लागला. एकामागून एक नवीन ग्राहक तिच्याशी जोडलं जाऊ लागलं. नीता केवळ नेहमीच कपडे विकत नव्हती, तर ग्राहकांच्या पसंतीनुसार आणि मापानुसार कस्टम डिझायनिंग करून सुद्धा देत होती. तिच्या डिझाईन्समध्ये एक वेगळाच आकर्षकपणा आणि दर्जा होता. हळूहळू आता नीताचा व्यवसाय चांगलाच वाढू लागला होता. तिने स्थानिक महिलांना सोबत घेऊन त्यांनाही रोजगार दिला. अवघ्या 1.5 ते 2 वर्षात नीताच्या ऑनलाईन ब्रँडने बाजारात एक मोठी नवीन ओळख निर्माण केली. नीतानं स्वतःचं स्वतंत्र बँक खातं तयार केलं आणि त्यात तिला मोठ्या प्रमाणात नफा जमा होऊ लागला. हे सगळं चालू असताना नीताने घरातील कोणत्याही कामात किंवा सासू-सासऱ्यांच्या सेवेत कधीही कसूर केली नाही. इथे नीताचा व्यवसाय यशाच्या शिखरावर पोहोचला होता. तर दुसरीकडे अमरच्या आयुष्यात एक भयंकर संकट आलं होतं. जागतिक मंदीमुळे आणि बाजारातील आर्थिक घसरणीमुळे अमरच्या कपड्यांचा मोठ्या व्यवसायाला मोठा फटका बसला. त्यातच अमरचा जो मुख्य बिझनेस पार्टनर होता त्याने अमरचा विश्वासघात केला. त्याने कंपनीचे कोट्यावधी रुपये आणि महत्त्वाची कागदपत्र घेऊन तो अचानक एका रात्री पसार झाला. अमरवर एका रात्रीत आभाळ कोसळलं. त्याच्यावर कोट्यावधी रुपयांचं कर्ज झालं. बँकेचे हप्ते थकले, ऑफिस आणि गोदामचे भाडे थकले. ज्या व्यापाऱ्याकडून अमरने माल घेतला होता ते रोज त्याच्या घराबाहेर येऊन गोंधळ घालू लागले आणि त्याला धमक्या देऊ लागले. ज्या अमरचा बाजारात एवढा मोठा रुबाब होता, तो रोखठोक कारभार करायचा, तो अमर एका रात्रीत पूर्णपणे रस्त्यावर आला होता. त्याने आपले सर्व उरलेले पैसे, गाड्या आणि दागिने विकून कर्ज फेडण्याचा खूप प्रयत्न केला, पण तरीही कर्जाचा डोंगर काही कमी होत नव्हता. बँकेने त्याच्या घरावर लिलावाची नोटीस चिटकवली. अमर आता पूर्णपणे खचून गेला होता. तो दिवसभर खोलीत डोक्याला हात लावून शांत बसून राहायचा. त्याला कळायलाच मार्ग नव्हता की या संकटातून बाहेर पडायचं तरी कसं. एका संध्याकाळी बँकेचे अधिकारी घराची जप्ती करण्यासाठी अंतिम इशारा देऊन गेले. अमर आपला खोलीत एकटाच बसून ढसाढसा रडत होता. त्याला वाटलं होतं आता सगळं काही संपलं आहे. आता आपलं कुटुंब रस्त्यावर येणार, आई वडिलांचं औषध पाणी बंद होणार आणि मुलांचं भविष्य तर आता उद्ध्वस्तच होणार आहे. आणि तो खूप रडायला लागला. तेवढ्यात नीता शांतपणे खोलीत आली. तिने रडणाऱ्या अमरच्या खांद्यावर अत्यंत प्रेमाने हात ठेवला. अमरने मान वर करून नीताकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात भयंकर भीती आणि नैराश्य होतं. तो रडत रडत म्हणाला, नीता, माफ कर ग मला. मी पूर्णपणे बर्बाद झालो ग. बँकेचे लोक घर जप्त करायला येत आहेत आणि माझ्याकडे आता 1 रुपयासुद्धा उरला नाही ग. मी तुम्हा कोणालाच तोंड दाखवायच्या लायकीचा राहिलेलो नाही. त्याच वेळी नीताने अत्यंत आत्मविश्वासाने अमरचा हात हातात घेतला आणि म्हणाली, अमर, शांत हो. काहीही संपलेलं नाहीये.
जोपर्यंत मी तुमच्यासोबत आहे ना, तोपर्यंत या घराला, सासू सासऱ्यांना किंवा तुमच्या स्वाभिमानाला मी काहीही होऊ देणार नाही. अमरने मात्र आश्चर्याने नीताकडे बघितलं. नीता तिच्या कपाटाकडे गेली आणि तिथून तिचं पासबुक आणि चेकबुक आणून अमरच्या हातात दिलं. अमरनं जेव्हा पासबुक उघडून पाहिलं तेव्हा त्याचे डोळेच विस्फारले. त्या बँक खात्यात तब्बल 15 लाख रुपये जमा होते. अमरचा त्याच्या डोळ्यावरच विश्वास बसत नव्हता. तो थरथरत्या आवाजात म्हणाला, नीता, हे एवढे पैसे कुठून आणलेस ग तू? नीताने चेहऱ्यावर एक छोटंसं स्मित हास्य आणून उत्तर दिलं, अमर, मी गेल्या 2 वर्षापासून घरात बसून जो ऑनलाईन कपड्यांचा व्यवसाय करत आहे ना, हा त्याचाच नफा आहे. मी माझ्या ब्रँडचे काम खूप वाढवले आहे रे. आणि हे पैसे घ्या. बँकेचे तातडीने हप्ते भरा आणि आपल्या घराची नोटीस हटवून टाका. अमरच्या पायाखालची आता जमीनच सरकली. त्याला काही वर्षापूर्वीचे स्वतःचेच शब्द आठवले. तू फक्त हाऊसवाईफ आहेस. तू माझ्याकडे भीक मागतेस. तुला पैशांची काही किंमत कळणार? त्याला आता स्वतःचा प्रचंड राग आला आणि त्याला स्वतःचीच अत्यंत लाज वाटू लागली. तो नीताच्या समोर हात जोडून उभा राहिला आणि त्याच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू वाहू लागले. तो नीताला पुन्हा एकदा म्हणाला, नीता, माफ कर ग, मला माफ कर. मी तुला नेहमी एक साधी गृहिणी म्हणून हिणवलं. तुझ्या शिक्षणाची, तुझ्या कौशल्याची मी नेहमी टिंगल उडवली ग. पण आज मी जेव्हा पूर्णपणे कोसळलो ना, तेव्हा तूच या घराची ढाल बनून उभी राहिलीस ग. मी पती म्हणून पूर्णपणे अपयशी ठरलो, पण तू एक आदर्श पत्नी आणि कर्तृत्ववान स्त्री म्हणून जिंकलंस ग. नीताने अमरला सावरलं आणि म्हणाली, अमर, गृहिणी ही असणे ही माझी कमकुवतपणा नव्हता रे, तर ते माझं कुटुंबावर असलेलं प्रेम होतं. पण जेव्हा माझ्या स्वाभिमानाची गोष्ट आली तेव्हा मी माझी सुप्त ताकद ओळखली. आता आपण दोघं एकत्र मिळून काम करूया. माझ्याकडे डिझाईन्स आहेत आणि तुमच्याकडे व्यापाराचा अनुभव आहे. त्यानंतर अमर आणि नीताने एकत्र येऊन नीताज फॅशन या ब्रँडला नवीन उंचीवर नेलं. अमरचा बुडालेला बिझनेस पुन्हा एकदा उभा झाला. आज अमर आपल्या पत्नीला तिच्या कष्टाच्या आणि तिच्या विचारांचा मनापासून आदर करतो. तुम्हाला नीता आणि अमरची ही कथा कशी वाटली ती नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल ना, तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. अशाच प्रेरणादायी कथांसाठी आजच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.